नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं राधा फॅब्रिक पेंटिंगमध्ये. आज मी तुम्हाला सांगणार आहे घरी बसून पैसे कमवण्याच्या काही 10 खास टिप्स. चला तर आपण सुरुवात करूया. याच्यामध्ये तुम्ही करू शकता फॅब्रिक पेंटिंग करू शकता, मेणबत्ती बनवणे, पेपरच्या बॅगा बनवणे, शिवणकाम आणि हँडमेड ज्वेलरी, तसेच घरगुती खाद्यपदार्थही तुम्ही करू शकता. ऑनलाईन शिकवणी व डाटा एंट्रीचे काम तुम्ही करू शकता. यामध्ये घर बसल्या पैसे कसे कमवायचे याचे मी तुम्हाला खूप छान माहिती देणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा पूर्ण बघा. याच्यामध्ये मी तुम्हाला फॅब्रिक पेंटिंग, मेणबत्ती बनवणे, पेपर बॅग बनवणे, शिवणकाम, हँडमेड ज्वेलरी, घरगुती खाद्यपदार्थ तयार करणे, ऑनलाईन शिकवणी, डेटा एंट्रीचे आणि रील्स एडिटिंग आणि ग्राफिक डिझाईनची माहितीही देणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आता प्रथम मी तुम्हाला फॅब्रिक पेंटिंगची माहिती सांगणार आहे. फॅब्रिक पेंटिंगसाठी ॲक्रेलिक कलर व आपल्याला ब्रशची गरज असते. तुम्ही माझ्या यूट्यूब पेजवरती तुम्ही बघू शकता, मी पूर्ण ही फॅब्रिक पेंटिंगचीच माहिती दिलेली आहे. तुम्ही नक्की व्हिडिओ बघा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. याच्यामधून तुम्हाला म्हणजे जर तुम्ही एखादी कुर्ती केली तर तुम्हाला 2 ते 3 हजारापर्यंत नक्की फायदा होईल. जशा प्रकारे तुम्ही ब्लाऊज वगैरे करून देसाल त्याच्यानुसार तुम्हाला त्याचा इन्कम भेटून जाईल. सेकंडमध्ये आपण पाहणार आहोत मेणबत्ती बनवणे. मेणबत्ती बनवण्यासाठी जो कच्चा माल आहे त्याची मी तर लिस्ट तुम्हाला दिलेली आहे. ती लिस्ट तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. मेणबत्ती बनवण्यासाठी तुम्हाला पॅराफिन वॅक्स म्हणजे मेण लागणार आहे एक प्रकारचं. त्याचप्रकारे कापसाची वात आणि मेण तयार करण्यासाठी म्हणजे मेणबत्ती तयार करण्यासाठी एक साचा लागणार आहे. सुगंधित म्हणजे परफ्यूम ऑइल लागणार आहे आणि रंग म्हणजे ज्या प्रकारचं तुम्हाला कॅन्डल तयार करायचं आहे ते रंग लागणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला लागणार आहे काचेचा जार की ज्याच्यात तुम्ही ते कॅन्डल ठेवू शकता. हे खूप कमी सामानात तुम्ही हा बिझनेस करू शकता आणि ते कॅन्डल तुम्ही बड्डे पार्टीला सुद्धा तुम्ही विकू शकता. आता मी नेक्स्ट सांगणार आहे तुम्हाला पेपर बॅग बनवणे. पेपर बॅग बनवण्यासाठी लागणारे साहित्य क्राफ्ट पेपर म्हणजे क्राफ्ट पेपर हा थोडासा जाड लागणार आहे. गोंद म्हणजे डिंक, कात्री, स्केल, पेन्सिल आणि दोरी किंवा रिबिन ही हँडलसाठी लागणार आहे. शक्यतो आजकाल मार्केटमध्ये जास्त करून पेपर बॅगाच दिल्या जातात. त्याच्यामुळे तुम्हाला यामधून एक खूप छान प्रकारचं एक उत्पन्न तयार होईल. जर तुम्ही अशा पेपर बॅगा करून विकल्यात तर त्याचा नक्कीच तुम्हाला घरगुती पैसे कमवण्यासाठी उपयोग होईल. जाड क्राफ्ट पेपर घेऊन तुम्ही त्याच्या पेपर बॅगा करून विकू शकता. पुढं पाहणार आहे आपण शिवणकाम. शिवणकामामध्ये खूप सारे प्रकार येतात. हस्तकला, परत शिवणकाम, पिकोफॉल, भरतकाम म्हणजेच आपण जे आता सध्याला खूप ट्रेंडिंग चाललेलं असणारे आरेवर्कसुद्धा तुम्ही घर बसल्या तुम्हाला नक्कीच इन्कम मिळवून देऊ शकतो. किंवा साधी सिंपल तुम्ही जर शिवणकाम काहीच येत नसेल आणि पिकोफॉलची मशीन जरी घेऊन पिकोफॉल जरी तुम्ही केलात तरी तुम्हाला त्याचा नक्की फायदा हा होईल. कारण की पिकोफॉलला सध्याला तरी 70 का 80 रुपये एका साडीमागं हे चालू आहे. मग तुम्ही विचार करा की 70 आणि 30 दिवसाला तुम्हाला 30 साड्या आल्या. त्याच्यानुसार नक्कीच तुम्हाला हा चांगला इन्कम हा मिळू शकतो. 30 × 80 तुम्ही करून बघा. 2400 म्हणजे महिन्याला तुम्ही 2400 रुपये तर नक्कीच कमवू शकता. यानंतर आपण पाहणार आहे हस्तनिर्मित दागिने. म्हणजे आता सध्याला खूप ट्रेंड चाललेला आहे. ज्वेलरी मेकिंगचे क्लासेससुद्धा चालू आहेत. ते जॉईन करून तुम्ही ज्वेलरी मेकिंगसुद्धा किंवा ज्वेलरीसुद्धा करून विकू शकता. त्याचप्रमाणे फ्लॉवरची सुद्धा ज्वेलरी सध्याला खूप चाललेली आहे
याच्यासाठी तुम्हाला जास्त काही सामान लागणार नाही आहे. थोड्याशा सामानामध्ये तुम्ही ज्वेलरी मेकिंग हे करू शकता, ज्वेलरीही करू शकता. सध्याला फ्लॉवरची ज्वेलरी ही खूप ट्रेंडिंग आहे आणि युनिक आहे. त्याचबरोबर हळदीसाठी लागणारी ज्वेलरी ही सुद्धा ट्रेंडिंग आहे. त्याच्यामुळे तुम्ही ते ज्वेलरी क्लासेस करून शकता. आता पाहणार आहे आपण घरगुती खाद्यपदार्थ. घरगुती खाद्यपदार्थ तुम्ही करून विकूही शकता. फॉर एक्झाम्पल चकली, चिवडा, लाडू म्हणजे दिवाळीचे पदार्थ. तसेच उन्हाळ्याचे लोणचं, मसाले, पापड हे सुद्धा तुम्ही घरगुती करून विकू शकता. याचासुद्धा तुम्हाला नक्कीच घरबसल्या पैसे कमवण्यासाठी मदत होऊ शकतो. त्याचबरोबर सध्याला असे अनारसे म्हणा किंवा कोणाला चपात्या, पोळ्या खूप आवडतात, ते सुद्धा तुम्ही करून विकू शकता. कमी भांडवलात व्यवसाय सुरू करता येतो. घरातूनच पैसे कमवता येतात आणि महिलांसाठी आणि स्वयंरोजगारांसाठी हा खूप चांगला पर्याय आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि 7वं आहे ऑनलाईन शिकवणी. म्हणजे घर बसल्या तर तुम्ही शिकवणी घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही व्हिडिओ कॉलने किंवा व्हिडिओ रेकॉर्ड करूनसुद्धा तुम्ही शिकवणी घेऊ शकता. याच्यातूनसुद्धा तुम्हाला खूप चांगला उपयोग होणार आहे. एक प्रकारची संधी, कमवायची संधी याच्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे. त्याचप्रमाणे तुम्ही ग्राफिक डिझाईन आणि रील्स आणि शॉर्ट एडिटिंग करूनसुद्धा पैसे हे कमवू शकता. जर तुम्ही शिक्षण हे चांगलं झाले असेल तर तुम्ही घरबसल्या ऑनलाईनसुद्धा शिकू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला घरबसल्या पैसे कसे कमवायच्या या 10 आयडिया सांगितलेल्या आहेत. तुम्हाला या 10 आयडिया कशा वाटल्या आणि तुम्ही याच्यामधल्या कोणत्या ट्राय करू शकता हे मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट करा. खूप खूप धन्यवाद.